तर पाटीलला विश्रांती आहे या मॅच मध्ये. तर निश्चित प्रकारे प्रथमेश पाटील हा 12th मॅन आहे. ही परिस्थिती आदित्य 11 काशीद संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो श्री समर्थ करंजाडे या संघामध्ये प्रितेश पाटीलला संधी मिळालेली आहे, सूरज दाभाडेला संधी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर सूरज शेलारला देखील संधी मिळालेली आहे. प्रशांत मोहरे मात्र विश्रांती, अविवागला विश्रांती आहे आणि कल्पेश भोईर जो मगाशी अंतिम 11 मध्ये होता तो ॲज अ 12th मॅन या सामन्यामध्ये भूमिका बजावणार आहे. एकंदरीत अशा प्रकारे दोन्ही संघांची स्थिती आहे. स्पर्धेचा अत्यंत चांगला रूल आहे की तुम्ही जे ऑप्शनमध्ये खेळाडू घेता, तुम्हाला स्पर्धेमध्ये 2 मॅच खेळायच्यात, तर कमीत कमी खेळायच्यात 2 मॅच, तर तुम्ही 14 खेळाडू प्लेइंग 11 मध्ये ठेवलेच पाहिजेत 2 मॅच मध्ये. आणि अतिशय चांगला निर्णय आहे, स्पृहणीय असा निर्णय आहे, प्रशंसा पूर्वक हा निर्णय आहे आणि त्यासाठी आयोजकांना मी धन्यवाद देतो. चला मॅच कडे जाऊया. विनिंग टीम कायम ठेवता येत नाही, खरं तर फॉर्म्युला असतो, आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघत असतो, जिंकलेला संघ पुढे कायम राहतो. इथं तसं होणार नाही. मॅचला होते सुरुवात. पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना आता मैदानामध्ये सुरू होईल. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल डीप लॉंग ऑन, सीमारेषा फोडली, खणखणीत चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. देखिए प्रमोद घर ने टॉस जीतते ही फैसला लिया कि वो गेंदबाजी करना पसंद करेंगे. दोनों ही टीम जो विनर हैं उन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए मैच को जीता था. नया प्रयास किया है कप्तान द्वारा और 90 से ज्यादा रन बनाए गए थे. रघु परदेशी पिछले मैच के हीरो जिन्होंने मैच को शुरुआती ओवर में घुमाया था, लेकिन यहाँ पर 2 स्कोरिंग शॉट आए. क्या बल्लेबाजी हो रही है. पहला चौवा, दूसरा इरादा किया पक्का, रघु को दिया थक्का, लगाया छक्का मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में. खर तर आडवा झाडू फिरवा असा फटका खेळला होता. बॅट फिरवली होती, स्वीप शॉट आपण म्हणू शकतो, परंतु काय सुंदर स्लॉक होता हा. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, शानदार षटकार. दिघाटी गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय अमितजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. सरपंच महोदय या मंचावरती उपस्थित होत आहेत आणि विशेष म्हणजे ही मॅच 2 विजेत्या संघांमध्ये आहे. हा डेड बॉलची घोषणा करतात पंच. यस, डेड बॉलची घोषणा आहे. पूर्वी 23व्या क्रमांकावर ते डेड बॉल होता, आता 20व्या क्रमांकावर. खूप मोठा नियम आहे. डुईंग ऑटोमॅटिक अशा प्रकारचे वेगवेगळे डेड बॉल तुम्हाला बघायला मिळतील. तब्बल 36 ते 37 प्रकारे. ओ हो, इथे एष्ट्यांच्या समोर सापडला फलंदाज आणि ठरेल बाद. पंचांचं बोट आकाशाकडं. पहिला फलंदाज अर्थात प्रसाद पाटिल इथे ठरेल बाद. निश्चित तौर पर प्रसाद पाटिल जब बल्लेबाजी के लिए आए थे, अलीबाग के कई कमेंटेटर्स ने यह कहा था, इनकी खासियत बताई थी कि मैडेंट्री पावर प्ले में ये जब भी आते हैं तो चौवे से अपनी इनिंग की शुरुआत करते हैं. और वो चौवा उन्होंने पहली गेंद पर लगाया, दूसरी गेंद के ऊपर 6 लगाया. लेकिन रघु ने वापसी की, प्रसाद पाटिल को पैवेलियन भेजा, जो इनके आधार पर 90 का सपना देख रही थी टीम. लेकिन अरमान शेख 61 रनों की शानदार पारी 22 गेंदों में पिछले मैच में उन्होंने खेली थी. क्या वो अपना फॉर्म धोमे सर बरकरार रखेंगे इस मैच में भी, जहां से उन्होंने खत्म किया था, क्या वहीं से शुरू होगा बल्लेबाजी का उनका ये कारवा. निश्चित फॉर्म मध्ये आहे अरमान. मागच्या मॅच मध्ये 61 धावांची अतिशय वादळी आणि तडाखेबाज खेळी त्याने उभी केली होती. या मॅच मध्ये त्याच्याकडून निश्चित अपेक्षा असतील, कारण प्रसाद जो चांगल्या फॉर्म मध्ये होता, बॉल मिडल ऑफ द बॅट होत होता, परंतु त्यानंतर पुन्हा स्वीपचा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात यष्ट्यांच्या समोर चेंडू त्याला पायाला लागला आणि पंचांनी वर बोट केलं. खरं तर त्याची चांगली खेळी होती, छोटीशी खेळी होती, मात्र सुंदर आणि आक्रमक खेळी होती. तिचा शेवट झालेला आहे. बुलबुलचा एक पल जीता है लेकिन बहुत ही ऊंचा जीता है. प्रसाद पाटीलचा खेळ आज तसाच होता. त्याने खूप उंच खेळला. आपण म्हणतो उंचे लोक उंची पसंत, उंच षटकार खेळला आणि तो बाद झाला.
धावफलकावरती असतील धावा 10. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज रघुनाथ परदेशी. खूप अनुभव मोठा आहे रघुकडं. रायगडचं क्रिकेट परत एकदा बाहेर जाणारा चेंडू ऑन दी राईज खेळला आणि सरळ जातोय चेंडू शिरडोन गावामध्ये. षटकार. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत अनिलजी भोईर करंजाडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. षटकार चौकार बळी. हा बळी मिळणार का? देव मात्र मिस्क्यूट झाला होता फटका खेळताना, पण इथे मात्र धावा मिळत आहेत त्या 2. देवला आपण बघतोय. देव म्हात्रे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना अरमान अजून नॉन स्ट्राईक एंडला होता. आता पहिल्यांदा टीमचे अरमान तो निश्चित प्रकारे कसे जिवंत ठेवतो हे बघायचे. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून खेळी होती, आज परत एकदा अरमान समोर. वाह, चेंडू आकाशामध्ये आहे, मात्र थोडस खराब टायमिंग असावं. खूप उंची मिळाली चेंडूला यावेळेस, जो लांब जाणं अपेक्षित होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येईल. 2 धावा अरमानला, 2 धावा इथे प्राप्त होईल त्या आदित्य 11 काशीद संघाला. धावफलक आपण बघू शकतो पुढे 20 धावा. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावांची ताबडतोड खेळी फलंदाजांनी उभी केलेली आहे. 2 षटकार इथे प्राप्त झाले. रघुवरती एक चांगलं स्ट्रॅटेजी ठेवली गेली. विशेषतः मिडविकेटला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे फलंदाज यशस्वी झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 20 धावा. आदित्य 11 काशीद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. दुसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. रायगड प्रीमियर लीगचे उद्गाते, रायगड प्रीमियर लीगचे निर्माते, रायगड प्रीमियर लीगचे संकल्पक सर्व मंगेशजी वाकडेकर सरांना निश्चित मनापासून धन्यवाद देऊ आपण. अतिशय सुंदर प्रकारे या स्पर्धेचं आयोजन, खरं तर गावाचं नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या प्रकारे धोरणात्मक गावाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक चांगल्या गोष्टींचा अतिशय सुंदर प्रकारे अवलंब करत आज शिरडोन गावाला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो निश्चित कौतुकास्पद. षटक पहिलं संपलं होतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी. लॉंगॉनला खेळलेला हा फटका 1 धाव प्राप्त करून जाईल. तो फलंदाज अरमानला. अरमानची फलंदाजी आपण बघू. अरमान पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती पोहोचलेला आहे. पहिली धाव शांतपणे घेतलेली आहे. मगाचं वादळ अजून प्रेक्षक विसरले नाहीत. पुन्हा दुसरं वादळ येईल का? देखिए, एक बड़ी साझेदारी हुई थी पिछले मैच में, उस वजह से देव महात्रे को ज़्यादा गेंदें खेलने का मौका नहीं मिला था. अच्छे खिलाड़ी है पेड़ के, बढ़िया हार्ड हिटर में से एक. तो सुशांत मोकल ने एक नया दांव खेला इस मैच में. उन्होंने देखा काफ़ी अच्छी स्टैंडर्ड गेंदबाजी पिछले मैच में की थी श्री समर्थ कंजाड़े ने, तो उन्हें इनएट नंबर 3 पर प्रमोट किया. जाओ खेलो, आपके पास ये मौका है अच्छे गेंदबाजों के खिलाफ अच्छी इनिंग खेलने का. सूरज पुजारीला आपण बघतोय. सूरज पुजारीनं मागच्या सामन्यामध्ये 4 बळी टिपलेले आहेत. या सामन्यामध्ये परत सूरज पुजारी पुन्हा एकदा भेदक ठरतोय, पुन्हा दाहक ठरतोय. त्याच्या गोलंदाजीतील दाहक तर बघा. मागच्या मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतल्यात आणि तुम्ही या मॅचमध्ये बघताय मग देव असेल किंवा अरमान असेल, दोघंही त्याला सांभाळून खेळतात. म्हणजे धोका नको, या रिस्क नको, या परिस्थितीमध्ये आपण दोघांनाही बघतोय. ही चांगली गोष्ट ठरेल. मात्र बघा ही स्ट्रॅटेजी पुढे जाऊन किती कामाला येते हे बघूया. वाह, सरळ बॅटनं शॉट चांगला आहे, मात्र क्षेत्राच्या खाली येतोय. हो, इथे फलंदाज होईल बाद. मोठा धक्का. अरमान शेख इथे तंबूच्या आश्रयाला. मागच्या सामन्यातला हिरो मात्र 0 ओलांडून पुढे 1 धावसंख्येवरती होतोय बाद. किती हुशार आहेत. सूरज पुजारी गोलंदाजी करत होता. पुजाऱ्याची हाक ती भगवंताने ऐकली आणि अरमान शेख सारखा मोहरा त्याच्या टप्प्यात आला.
देवा आणि त्याच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेशजी शेलार आणि तानाजी शेलार यांच्याकडून. त्यांनी गाणं लावलं देवा काळजी रे, आता देवालाच काळजी करावी लागेल कारण देव मैदानामध्ये आहे. देव म्हात्रे बघूया पुढे ही कमान कशी सांभाळेल. निश्चित तौर पर लेकिन सूरज पुजारी ने आज के दिन में 5वां विकेट हासिल किया और वो भी किसका, अरमान, जिन्होंने आरपीएल का पहला 50 लगाया पहले ही मैच में. और यहाँ पर जो 12th मैन थे ना श्री समर्थ करंजाड़े के, उनके चेहरे पर एक हल्की सी मुस्कान आई. उन्होंने कहा कि आधी जंग इस विकेट की वजह से हमने जीती है. आपण बघतोय खरं तर वाघाला जर माणसाचं रक्त लागलं वाघाच्या तोंडाला तर वाघ नरभक्षक होतो. सूरज पुजारी का विकेट भक्षक झालाय का, फलंदाज भक्षक झालाय का? मागच्या सामन्यामध्ये 4, ओ हो थोडीशी खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4 धावा. आपण बघू शकतो या चौकाराबरोबर धाव फलकावरती 26 धावांची नोंद आहे. सागर पुजारी इज ऑन मार्क. परत एकदा सुंदर सुंदर फटका, चेंडू फक्त वेगळा केला, ड्राईव्ह केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धावेबरोबर आपण बघू शकतो धावा पुढे पोहोचणार आहे. त्या 27 धावा. वाघ नरभक्षक होतो ती चर्चा आपण करत होतो, मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 काशीद तिसऱ्या षटकाची सुरुवात थोड्या वेळानंतर होणार आहे. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट, कारण तो अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. आमच्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे माझ्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावरती वाघानं माझ्या एका मित्रावरती हल्ला केला. तो शिकार ठरला वाघाची. त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये 5-6 दिवसांमध्येच आमच्या घराच्या शेजारी त्याच वाघाने पुन्हा एका मजुरावरती हल्ला केला. त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये पुन्हा एका लहान मुलीला त्यानं उचललं आणि पुन्हा 8 दिवसामध्ये अजून एक 2 व्हीलरवरती चाललेल्या माणसावरती हल्ला केला. आमच्याच घराशेजारी 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये एका महिन्यामध्ये 4 घटना घडल्या. 2 जणांचा त्यामध्ये जीव गेला, 2 जण जखमी झाले. असा वाघ भयंकर असतो. एकदा माणसाचं रक्त त्याच्या तोंडाला लागलं ना की वाघ भयंकर ठरतो, तो जीव घेणा ठरतो. तो अनुभव आम्ही घेतलाय. इथं मैदानामध्ये तुम्ही प्रेक्षक घेताय. सागर पुजारी हा फलंदाज, सूरज पुजारी हा फलंदाज भक्षक गोलंदाज ठरलेला आहे. 5 बळी आज दिवसभरामध्ये, कमालीची कामगिरी. निश्चित तौर पर काफी अच्छी गेंदबाजी की है सूरज पुजारी. मानो विकेटों की आदत लग चुकी है उन्हें. पिछले मैच में क्या परफॉर्मेंस किया था, इस मैच में भी अरमान शेख का विकेट, की फैक्टर वाला विकेट उन्होंने हासिल किया. लेकिन सुशांत मोगल, पिछले मैच में हमने देखा था प्रमोद घरत ने कप्तानी पारी खेली थी, आखिरी दम तक रुके हुए थे, 60 के करीब अपनी टीम को पहुंचाया था, 61 के करीब. उसी तरह सुशांत मोगल 90 का सपना पहले मैच में उनका पूरा हो चुका था. अच्छी बल्लेबाजी हुई थी, साझेदारियां हुई थी. लेकिन इस मैच में एक जिम्मेदारी भरा खेल इन दोनों को खेलना होगा. देव म्हात्रे एक जबरदस्त आक्रामक खिलाड़ी है, वहीं दूसरी तरफ सुशांत मोगल बाहुबली पेड़ क्रिकेट. ये देखिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मिसफील्ड हुई, वहां पर 1 रन तो जरूर मिला और ये दूसरा भी पूरा करते हुए. देखिए 1-1 2-2 रन आने चाहिए. जब आपको लगता है कि आपके पास स्कोरिंग शॉट खेलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज, आप दबाव में है, तो स्कोरबोर्ड को हिलाते रखना चाहिए. रन किस तरह से भी आए, चाहे बाय आए, चाहे वाइट बॉल से आए, चाहे अब खेलते समय बीट हो, मिसफील्ड से आए, जिस तरह से ये आए, रन आना जरूरी है. और जितनी ज्यादा बिंदी गेंदें खेलना मना है, जितनी ज्यादा आप बिंदी गेंदें खेलेंगे यानी कि डॉट गेंदें खेलेंगे उतना प्रेशर बढ़ता है, तो वो ना खेले. वहीं दूसरी तरफ ये देखिए, मैं तो कहूँगा बाल बाल बचे गेंदबाज. सुशांत मोगल जैसे बल्लेबाज के सामने उन्होंने फुल टॉस किया था, रन आया महज 1. सुशांत मोगल अपने आप को कोस रहे होंगे, लेकिन ये स्लोअर वन फुल टॉस थी. डोमे सर उतनी ज्यादा तेज नहीं थी जो ठीक तरीके से बल्ले पर आए. आणि बरीचशी फ्लाईट सुद्धा होती चेंडूला. ज्यावेळेस तुम्ही डोळ्याच्या साईड पेक्षा वरती चेंडू जातो त्यावेळेस तुम्हाला
कॉन्सन्ट्रेट करणं तेवढं अवघड ठरतं. इथे उजव्या दिशा बाहेर खूप सुंदर चेंडू नसेल, हा वाईड असेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती असेल. निर्धाव चेंडूची चर्चा प्रवीण सर तुम्ही करत होतात. निर्धाव चेंडू निश्चित महत्वाचे आहे, परंतु चेंडू डॉट झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या 22च्या धावा येतात त्या रोखणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तरच पुढे कंट्रोल होऊ शकतो. पुन्हा एकदा उजव्या दिशा बाहेर अक्रॉस द लाईन खेळला चेंडू थोडासा लॉंग ऑनला येईल. एक धाव इथे मिळू शकते. एका धावेबरोबर धाव फलकावरती 32 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असतात. एक गोष्ट आहे, ही जी खेळपट्टी आहे खरं तर धावा येण्यासाठी धावा बनवण्यासाठी अत्यंत सुपीक खेळपट्टी आहे, पण गोलंदाज सुद्धा असे निष्णात आहेत की खत पाणी बिलकुल देत नाहीत, खत पाणी घालत नाही. त्यामुळे पीक जे जोमात यायचंय ते मात्र सुकून चाललंय असं चित्र दिसतंय. हो परत एकदा स्लॉक करायचा प्रयत्न. बाहेरची कड यष्टीरक्षक आणि सुंदर झेल टिपला. चौथा फलंदाज इथे, तिसरा फलंदाज इथे होतोय बाद. धाव फलकावरती आपण बघू शकतो मात्र धावा 32. खेलने की सबसे अच्छी टेक्निक है या तो स्लॉक स्वीप, जिसका इस्तेमाल किया था सुशांत मोगल ने वहाँ पर चूके, लेकिन पैवेलियन जाते जाते उन्होंने एक दूसरे शॉट का सोचा. अगर मैं ऐसे खेलता तो कवर्स के ऊपर से अगर मैं मारता तो शायद मेरा बचना तय था. निश्चित एक गोष्ट आहे, इथे आपण सुशांत मोकलला बघत होतो. पहिला स्लॉक केला होता, बॅटमध्ये आला नव्हता. दुसरा स्लॉक केला तोही बॅटमध्ये आला नव्हता. तिसरा फुलटॉस त्याला व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आणि पुढच्या बॉलवरती तो स्लॉक करत असताना बाहेरची कड लागलेली आहे. तर निश्चित इथे कुठं चूक झाली सुशांत मोकलकडून. 3 वेळा ट्राय केला तो फटका, परफेक्ट बॅटमध्ये येत नव्हता तरी ट्राय केला. ही चूक होती का? निश्चित तौर पर देखिए तीसरा ओवर चल रहा है और रन जिस तरह से आए, लेकिन विकेटें जो खोई है वो परेशानी का कारण बन सकती है. आदित्य 11 काशिद का एक साझेदारी की उन्हें जरूरत है. पिछले मैच में जो अरमान ने अच्छी बल्लेबाजी की थी और उनका साथ दिया था बाकी बल्लेबाजों ने, यहाँ पर जो नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज है देव, उनके ऊपर गहरी जिम्मेदारी अब आ चुकी है. पूरा 6 ओवर भी उन्हें खेलना होगा, रुक कर खेलना होगा और आक्रामक भी खेलना होगा. तिसरं षटक सुरू असताना 32 धावा. एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगेल इथे, 2003ला भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेला होता. पहिल्याच टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर कव्हर ड्राईव्ह खेळताना बाद झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तसाच बाद झाला. वा, सुंदर चेंडू होता. गती परिवर्तन करताना स्लोवर टाकला होता. फेक कुठे बघायचे थेट एष्ट्यांवरती आणि पंचांकडून इशारा येतोय. संतोष चौधरी सर तिथे आहेत. फलंदाज होईल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि तिसऱ्या हो यस फलंदाज बाद आहे. धक्का मोठा असेल इथे. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. पत्ते का बंगला जिस तरह ऐसे में सोच ये होनी चाहिए कि अब हम 80-90 का सपना तो नहीं देख सकते, लेकिन जब तक देव महात्रे क्रीज पर मौजूद है 60-65 तक हम पहुंच सकते हैं. और पिछला मैच हमने देखा, अगर अच्छी गेंदबाजी की जाए तो इस बैटिंग विकेट के ऊपर भी 62 रन बचाए गए थे श्री समर्थ करंजाडे द्वारा. एका सामन्यामध्ये आपण पाहतो एखादं षटक सामन्याचं संपूर्ण रूपडं चेहरा बदलून टाकतं. देव मात्रेकडे ती कॅपॅसिटी आहे की तो एका षटकामध्ये गोलंदाजी तहस नहस करू शकतो. ती आवश्यकता आहे. मात्र आत्मविश्वास इतका बुलंदीवरती असताना मला वाटतंय अशा पद्धतीने देवला आक्रमण करणं तेवढंसं सोपं जाणार नाहीये. हाँ, ये बात तो सही है, क्योंकि अगर आपकी टीम 4 विकेटें खो चुकी है, ओवर नंबर तीसरा अगर शुरू है, आने वाले 3 ओवर भी खेलने हैं. कहाँ पे आपको आक्रमण करना है, कहाँ पे आपको मेंटली प्रिपेयर्ड रहना है, आपके टेम्परामेंट की भी इच्छा है 4 विकेट जाने के बाद. तो यहाँ पर रुकना भी है और रन भी बनाने हैं. ऐसी दुविधा में बल्लेबाज की ये सिचुएशन ये होती है, मानसिक स्थिति ये होती है, मारूं या ना मारूं.
असं होतं, खूप वेळा होतं असं, आणि त्यामुळे मग डिफेन्सिव्ह अप्रोच घेतला तर कधी कधी टीमला तोही अडचण येतो. म्हणजे याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू, बाहेरची कट, डीप थर्ड मॅनला कोणी क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. आपण मगाशीच्या अगोदर एक विषय मी खरं तर काढला होता, तो माझा अपूर्ण राहिला. खरं तर छोटी गोष्ट होती ती, की तेंडुलकर दोनदा कव्हरला झेल देऊन बाद झाला. पुढच्या मॅच मध्ये तेंडुलकरने काय केलं माहिती का, अख्ख्या इनिंग मध्ये एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नाही, एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नाही. अत्यंत आवडता फटका आहे तेंडुलकरचा, आणि 248 धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बनवल्या. पुढच्या इनिंग मध्ये पुन्हा तेंडुलकरनं कव्हर ड्राईव्ह खेळला नाही, तिथेही 60 धावा बनवल्या. एखादा फटका जर अडचणीत आणत असेल तर तो तुम्ही बाजूला ठेवू शकता, पुन्हा डाव सजवू शकता. हे तेंडुलकरनं खूप मोठं मिसाईल समोर ठेवलेलं आहे. हाँ, निश्चित तौर पर ड्रिंक्स के दौरान वो 248 रनों की इनिंग भी मैंने देखी थी. जितनी भी आउटसाइड ऑफ स्टंप गेंदें थी उन्होंने विकेट कीपर के पास जाने दिया. टोटल आ चुका है 36, 3 ओवर की समाप्ति के बाद 12 की औसत से. यहाँ से आने वाली 18 गेंदों में 36 बनाने की ताकत है. देव और उनके साथी जो आते ही जिन्होंने बाउंड्री हासिल की, निखिल धारवे, इनको इन 18 गेंदों के ऊपर अच्छा खेल करना होगा और वापसी पानी है टीम आदित्य एलवन काशिद को. वहीं दूसरी तरफ महेश उरणकर जो इस टीम के थिंक टैंक है, प्रमोद गरात, उनकी ये धारणा ये होगी कि 4 विकेटें अपोजिशंस खो चुके हैं. इन आखिरी 2 ओवर शुरू होने से पहले जो ओवर नंबर 4 है वहां पर अगर 1-2 झटके दिए जाए अपोजिशंस को, तो आखिरी 2 ओवर के लिए बल्लेबाजी के लिए उनके पास पिंच हिटर बच नहीं पाएंगे. निश्चित डाव असतात क्रिकेटमध्ये, परंतु ते डाव उधळून सुद्धा लावले जातात. आणि तेच बघायचं आपल्याला इथं, कोणता संघ कोणावरती कशी कुरघोडी करतो. सुरुवातीच्या 3 षटकांचा आपण लेखाजोखा बघितला तर एका बाजूला 4 विकेट गेल्यात, पण दुसऱ्या बाजूला आपण स्कोर कार्डवर बघितलं तर 36 धावा आहेत. विशेष म्हणजे 2 सिक्स आणि 3 चौकार या 3 षटकामध्ये आलेले आहेत. मोठे फटके फक्त 5 आहेत, त्याबरोबर निर्धाव चेंडू आणि विकेट सुद्धा गमावलेले आहेत. याकडं सुद्धा पुढच्या 3 षटकामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. डॉट डिलिव्हरी कमी राहतील, मोठे फटके जास्तीत जास्त येतील आणि विकेट सुद्धा गमावल्या जाणार नाही. तर या सगळ्या अग्निदिव्यातून इथे जावं लागणार आहे त्या आदित्य इलेव्हनला. पाहायचंय, देव मात्रे मैदानामध्ये आहे, जो फलंदाजीला आलेला आहे तो 3ऱ्या क्रमांकावरती, आणि 6व्या क्रमांकाचा निखिल दारवे इथे मैदानामध्ये. या 2 फलंदाजांवरती भिस्त आहे, जबाबदारी आहे आणि त्यांना ती पेलायची आहे. गोलंदाजीमध्ये पाहायचं परत एकदा, सूरज काय कमाल करेल. सूरजनं या अगोदरच्या षटकामध्ये देखील या स्पर्धेतला आजचा 5वा बळी त्यानं टिपलेला आहे. पुन्हा सूरज, आणि तोही छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष एंडकडून. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस पूलचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा बाउन्स अतिरिक्त होता आणि त्यामुळंच फटका कनेक्ट झाला नाही. निर्धाव चेंडू असेल हा. सूरज पुजारी इथे अधिकाधिक खतरनाक होत चालला आहे काय. हाँ, निश्चित तौर पर जिस अंदाज से उनकी गेंदबाजी हो रही है, औसतन भी अच्छी हो रही है, विकेटें भी निकाल रहे हैं. मैंने कहा था कि देव महात्रे के पास हम उम्मीद कर सकते हैं कि वो अच्छे रन बनाए आदित्य इलेवन काशिद के लिए. वहीं दूसरी तरफ सूरज अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. इसके बाद भी 2 ओवर का खेल आना बाकी है. इस ओवर में किस तरह से इन दोनों बल्लेबाजों का अप्रोच रहेगा एक अच्छे गेंदबाज के खिलाफ, ये देखना भी बेहद लाजमी है. देव म्हात्रेच्या फलंदाजीकडे बघू आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, तोफ गरम होती, विकेट पडल्या, तोफ थंड झालेली आहे. तो सिंगल डबल वर आलेला आहे. इथे डावेष्टच्या बाहेर चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न थोडासा कमी पडतोय, मात्र डीप फाईन लेगचा खेळाडू जो थर्ड मॅन लाईन वरती आहे, 30 लाईन वरती आहे, त्यानं अडवला चेंडू, वाईड आहे. इथे 2 धावा प्राप्त होतील. या धावा अडवणं हे निश्चित महत्वाचं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण पाहतो की तुम्ही जी पकड मिळवलेली असते, एखादा वाईट टाकला, 22 मिळाल्या, तर ती पकड थोडी कमी होते आणि मग पुढे जाऊन दुसरा संघ तुमच्यावरती वरचं ठरू शकतो. और यह क्लीन बोल्ड देखिए, इसीलिए मैंने कहा था जो थिंक टैंक है वो सोच रहा होगा कि अगर यहाँ पर विकेटें निकाली जाए इस चौथे ओवर में, तो आखिरी 2 ओवर में परेशानी बन सकती है आदित्य इलेवन काशिद के लिए. और इसीलिए चौथे ओवर के लिए उन्होंने अपने अच्छे गेंदबाज का इस्तेमाल किया ताकि 1-2 झटके दिए जाए इनके द्वारा और इस मैच में पूरी पकड़ जमाए रखे. जवाब
हाँ देखिए, तड़ा तहसील में क्रिकेट का इस आरपीएल की वजह से एक फेवर आ चुका है। 80 साल के हमारे वेदक सर बैठे हुए हैं इस मंच के ऊपर, 60 साल के हमारे शिंदे सर यहाँ पर बैठे हुए हैं और 40 साल के हमारे लासे सर। 20-20 साल का जनरेशन गैप होने के बावजूद भी क्रिकेट के माध्यम से ये तीनों एक साथ जुड़ चुके हैं। लेकिन तानाजी शेलर और मंगेश शेलर इनकी तरफ से इस विकेट के लिए 1111 का इनाम। निश्चित आपण चर्चा करू शकतो इथे सूरज पुजारीची। आज तो फलंदाजांच्या मागे हात धुवून लागलेला आहे, त्याचा पराक्रम पहा, त्याचं तेज बघा। एक काळ युद्ध पुरंदर किल्ल्यावरती पेटलं होतं, काळ बुरुज पडला, सफेद बुरुज उडाला, बारूद उडालं, अनेक मावळ्यांच्या चिंधड्या उडाल्या, मात्र एक वीर असा समर घेऊन पुढे आला आणि त्याने असा हल्ला चढवला की त्याचं दिव्य बघून दिलेर खान चकित झाला। तो पराक्रमी वीर होता सिद्धेश शिंदे अब आ चुके हैं। 39 रन नरेश सर स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की अगली गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, अपील हुई थी। रन आउट और बीमर के लिए आप रिव्यू ले सकते हो। देखिए, लेकिन सूरज मानो आग उगल रहे हैं अपनी गेंदबाजी से। समर्थ करंजाड़े शुरुआत में ऐसा लग रहा था कि रघु परदेशी वेल एक्सपीरियंस बॉलर के खिलाफ जब 20 रन आए थे तो ऐसा लगा था फिर से एक बार काशीद आदित्य 11 ने वो ट्रैक पकड़ा है 90 रनों का पहले मैच की तरह। निश्चित सूरज पुजारी मुरारबाजीच्या त्या पराक्रमाची तोड या पराक्रमाला निश्चित खूप सुंदर फटका यावेळेस एक्झिक्यूट केला चेंडू, थोडासा अक्रॉस द बॅट अलंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे पकडेल, मात्र 2 धावा। अडचणीत असताना सुद्धा आता फलंदाजांना इथे बॅटला समशेर बनवावं लागेल। सूरज पुजारीचं आक्रमण मात्र अजून धारदार होत असताना या षटकामध्ये त्याने पुन्हा एक गडी बाद केला। या अगोदरच्या षटकामध्ये एक गडी बाद केला, पहिल्या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले, आज 6 विकेट्स त्याच्या नावावरती आहे। धावफलकावरती आपण बघूया, पुन्हा एकदा इथे स्कोर दाखवतोय 41 धावा, 41 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स। परत एकदा खूप खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑनला, तिथे 1 धावा आवश्यक आहे, यष्ट्या तर उडवल्यात आणि तिसऱ्या पंचांकडे संतोष चौधरी सरांचा इशारा जातोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली, परंतु वेगवान क्षेत्ररक्षण, वेगवान थ्रो, याचा परिणाम पुढे काय होतं हे बघायचंय। निश्चित तौर पर अगर हम देखें तो ये जो अप्रोच अपनाया गया था इन 2 बल्लेबाजों द्वारा सूरज पुजारी के खिलाफ कि इनका ओवर खेल कर निकाला जाए, ज़्यादा आक्रमण न किया जाए, कारपेट के सहारे इनका ओवर अगर हम खेलेंगे तो आने वाले 2 ओवर में आक्रमण करने का मौका मिलेगा। ये रणनीति मेरे ख्याल से देव महात्रे द्वारा अपनाई जानी चाहिए थी, क्योंकि ये अच्छे गेंदबाज है, दिन आज उनका है, तो जिनका दिन होता है ना उन्हें सम्मान भी देना जरूरी है। नरेश सर, आपण बघू शकतो सूरज पुजारीची 2 षटकं, पहिल्या सामन्यामध्ये त्याने ज्या 4 विकेट घेतल्या त्याची एक दहशत त्याने तिथे तयार केली। या सामन्यामध्ये नॉट आउट आहे फलंदाज, या सामन्यामध्ये फलंदाजांचं अप्रोच सूरज पुजारी विरुद्ध डिफेन्सिव्ह राहिला, बचावात्मक त्याला खेळायला सामोरे गेले आणि तिथे तो पुन्हा यशस्वी ठरला। त्याला विकेट जास्त मिळाल्या नाही, 2 मिळाल्या, पण धावा त्याने रोखलेल्या आहेत, कारण इथे त्यामुळेच मला वाटतं थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते आदित्य 11ला। पुढची 2 षटकं इतर गोलंदाजांवरती ते कसे तुटून पडतायत हे बघावं लागेल। या दरम्यान दिघाटीचे सरपंच आदरणीय अमित पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत उपसरपंच दिघाटी रोहिदास शेडगे हे RPLला शुभेच्छा देण्यासाठी मंगेश वाकडीकर यांच्या निमंत्रणाला मान देऊन खास आलेले आहेत। त्यांचं मनापासून रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। 43 धावा धावफलकावरती, 4 षटकांचा खेळ संपला, 5 गडी बाद, 43 षटक 4 संपलेत, 5वं षटक आता इथे सुरू होणार आहे। अविनाश कदम गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजीसाठी निखिल दारवे आणि त्याच्याबरोबर सिद्धेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये आहे। दोघांची कसोटी, पहिला सामना दोन्ही संघांनी अतिशय सहजपणे जिंकलेले आहेत, दुसऱ्या सामन्यामध्ये इथे कसोटी लागणार आहे, कारण दोन्ही जिंकलेले वाघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही लढाई आपल्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारी असेल। उजव्याच्या बाहेर स्लोवर 1 चेंडू, टप्पा पडल्यानंतर वेगवान निघून गेला बाहेर। टेनिस क्रिकेटचा बॉल इतका वेगात निघत नाही, खरं तर त्याला बाउन्स मिळतो, अतिरिक्त बाउन्स असतो तो, पण इथे चेंडू खाली राहिला आणि फलंदाजांना ही परिस्थिती अत्यंत कठीण असते। धावफलकावरती तिथेचा स्कोर 43,
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य इलेव्हन काशीद. फुल टॉस चेंडू होता, मात्र थोडासा उंचीवरती चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मागे, दुसरा क्षेत्ररक्षक परत एकदा वाह, कुमक इथं आली खरं तर मागून. पहिल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने पुन्हा तो हातात घेतला, फेकला. मात्र 3 धावा इथे प्राप्त होतील. 1 धाव सेव्ह केली इथे. कुमक येणं अत्यंत महत्वाचं आहे. युद्ध आपण पाहिली अनेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील नेताजी पालकरांना एका ठिकाणी सुनावलं होतं की समयास का पावला नाहीस, कारण ते 8 तास युद्धभूमीवरती हजर, उशिरा युद्धभूमीवरती हजर राहिले आणि त्यामुळंच छत्रपती शिवरायांना पन्हाळ्याचा वेढा सोडून माघार घ्यावी लागली. 1000 मावळे मारले गेले होते. इथे पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, सुंदर फटका, शहराचं दर्शन, शिरढोणचं दर्शन चेंडूला, षटकार. लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग, लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. वा, अत्यंत सुंदर आवाज. रायगड प्रीमियर लीगचं हे गौरव गीत. त्या अगोदर मी धावफलकावरती जातो. धावफलकावरती आहेत 52 धावा. युवा नेता, नेतृत्व खरं तर एका पिढीमध्ये तयार होत नाही, त्यासाठी अनेक पिढ्या खर्च कराव्या लागतात. आणि मंगेशजी वाकडीकरांच्या निमित्तानं शिरढोण आणि परिसराला एक चांगलं दमदार नेतृत्वाचा परिस्पर्श होतोय. चेंडू खेळलाय तो लॉंगॉनला, तिथे क्षेत्ररक्षक अडवू शकतात. 1 धाव या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त होऊ शकते. धावफलक आपण पाहू शकतो 53 वरती पोहोचतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा प्राप्त झालेल्या आहेत. याबरोबर पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. छत्रपती शिवरायांसारखं नेतृत्व निर्माण व्हायला 400 वर्ष जावी लागली. आणि तेव्हा एक नेतृत्व तयार झालं. असं नेतृत्व आपल्याला काही पिढ्या खर्च केल्यानंतर मिळतं. आणि विशेष म्हणजे एक सुस्वभावी, सर्वसामान्यांचं कष्ट जाणणारा, त्यांच्या यातना जाणणारा, त्यांना त्या यातनातून बाहेर काढण्याची उर्मी देणारा एक संवेदनशील नेता निश्चित प्रकारे मंगेशजी वाकडेकर यांच्या रूपाने आपल्याला मिळू शकतो. इथे चेंडू आकाशामध्ये आणि याच बरोबर झेल टिपला, फलंदाज होईल बाद. 6वा धक्का आदित्य इलेव्हन काशीदला. जंगल में ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटें खो चुकी है. आखिरी 6 गेंदें बची है. रन आ चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर 53 रन, 53 धावा. तो रोहित पाटिल, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन ग्रामीण क्रिकेट, पाली के मैदान के अंदर जा चुके हैं. आने वाली लीग में वो कप्तानी करेंगे हमारे गांव की टीम की, चालीसगांव प्रीमियर लीग में. लेकिन यहाँ पर उनके कप्तान को उनकी अच्छी बल्लेबाजी की जरूरत है. आखिरी 6 गेंदों पर 53 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. कई छोटे छोटे बच्चे मंडली बनाकर लाइव 24 लाइव इवेंट के जरिए मैच को देख रहे हैं, मोबाइल के जरिए, स्मार्टफोन के जरिए, स्मार्ट टीवी के जरिए. उनमें श्रवण सोनटके और रुद्र देशपांडे, इनकी तरफ से मंगेश जी वाकड़ीकर, इनको शुभकामनाएं आ चुकी है कि इतना शानदार कारवा, हम जल्दी बड़ा होना चाहते हैं. उन्होंने शुभकामनाएं देते हुए मंगेश जी आप कहा है कि हम जल्द बड़ा होना चाहते हैं ताकि हमारी भी हिस्सेदारी हो इस कारवे में. निश्चित सन्माननीय मंगेशजी वाकडेकर सरांकडे बघितलं तर बँकिंगचा खूप चांगला अनुभव त्यांना आहे. बँकिंग आणि इतर क्षेत्रामध्ये अनेक युवकांना त्यांनी पुढे प्रमोट केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी सामान्य लोक जे आहेत त्यांना गॅस मिळवून दिलेले आहेत. काही गॅस त्यांनी स्वतः त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की देखिए, जो दूसरे के घर में बुझा हुआ चूल्हा जलाता है ना, उसके घर के दिए हमेशा उजाले में टिमटिमाते हुए रहते हैं. ये सोच, इंसान की सोच अच्छी होनी चाहिए. मैं हमेशा कहता हूं, राम की सोच अच्छी थी, उसे प्रभु का दर्जा मिला. रावण की सोच बुरी थी, उसे दशहरे में जलाया गया. सोच ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश. बैक टू द बॉलर.
सुंदर सुंदर चेंडू आपण बघितला होता इथे. खरं तर गुडलेन स्पॉटवर बॉल होता, थोडासा मागे आला तो आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. खरं तर पूर्ण तंत्र चुकलेला फटका होता. गोलंदाजानं कोणतीच चूक केली नाही. इथे 7वा फलंदाज आदित्य इलेव्हन काशीदनं गमावलाय. फलक धाव संख्येवरती तेवढाच आहे, 53 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 इथे सुरू झालेला आहे. गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन 7 विकेटें जाने के बाद गेंदबाजों का निचला क्रम शुरू होता है. ऐसे में इनके मन में होना चाहिए आने वाली 5 गेंदों में किस तरह से 60, 62, 65 तक इस टोटल को पहुंचाया जाए. 5 में 7-8 रन भी आए, बगैर विकेट खोए, बगैर बिंदी गेंद खेले तो भी अच्छा है. सोच आपकी पॉजिटिव होनी चाहिए. अजूनही धावा मिळू शकतात. 5 चेंडू हातात आहेत आणि आदित्य इलेव्हनचा हाच प्रयत्न असेल. ओ हो यष्टीचित फलंदाज, 8वा धक्का. इलेव्हन खाडेकर, वल्लभ विहिगर आणि अनमोल किंग्ज इलेव्हनचे कर्णधार अक्षय पवार आणि प्रशांत खानावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉससाठी कृपया लगेचच समालोचन कक्षामध्ये यावं. प्रशांत खानावकर आणि अक्षय पवार. बघा, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रवीण भोईरला आपण बघू शकतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स त्याने मिळवलेल्या आहेत. हॅट्रिक काय आहे? हॅट्रिकची सुद्धा और, एक स्टोरी है. उनके जो ओनर है ना मंगेश शेलार और तानाजी शेलार, इनकी तरफ से 1111 रुपए का इनाम भी है इन विकेटों के ऊपर. हॅट्रिकची एक स्टोरी आहे. 1858 साली स्टीफन्सन नावाचा गोलंदाज होता. त्याने अशा प्रकारे 3 विकेट्स घेतल्या, पण त्याच्या मित्रांनी काय केलं, त्यावेळेस त्याचं अभिनंदन केलं. मात्र मित्रमंडळींकडून काही पैसे गोळा केले, त्याची एक हॅट घेतली आणि त्याने जी ही ट्रिक केली होती, म्हणजे जादू केली होती 3 विकेट घेऊन, त्याबद्दल त्याला हॅट बक्षीस दिली. पुढे जाऊन क्रिकेटमध्ये लागोपाठ 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला हॅट्रिक अशीच उपाधी मिळाली. हॅट्रिक वीर म्हणून त्याची नोंद व्हायला लागली. खूप रंजक किस्से आहेत हॅट्रिकचे. निश्चित तौर पर ये काफी अच्छी जानकारी दी है नरेश सर आपने कि हैट्रिक ये वर्ड कहां से पैदा हुआ 3 विकेटों के बाद. लेकिन यहाँ पर हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं प्रवीण. वाह, सुंदर फटका. इथे क्षेत्ररक्षक खाली आणि हॅट्रिकची नोंद. पहिली हॅट्रिक रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रवीण भोईर. तलवार की मास्टर ने ना तलवार की धार से ना गोलियों के बौछार से, बल्लेबाज डरते हैं तो प्रवीण भोईर की गेंदबाजी से. क्या गेंदबाजी की उन्होंने, 3 विकेटें निकाली लगातार. लेकिन आरपीएल शुरू होने से पहले ना हमारा एक छोटा बच्चा था सुशांत जी वेदक, इनका सपूत, जिन्होंने काफी अच्छे यूट्यूब पर ब्लॉग बनाए इस आरपीएल की पॉपुलैरिटी के लिए. आरपीएल की तैयारियां किस तरह से हो रही है, ग्राउंड स्टाफ क्या कर रहा है. यज्ञेश वेदक, जिन्होंने ब्लॉग बनाए, और उस वजह से ना घरों घरों में इस छोटे बच्चे की बदौलत घरों घरों में आरपीएल पहुंच चुकी है. देखिए, हर कोई इस कामयाबी का हिस्सा बनने की कोशिश कर रहा है, छोटे से लेके बड़े तक. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघत होतो की धावा बनत होत्या, मात्र विकेट जात होत्या. दुसऱ्या 3 षटकांमध्ये आपण बघतोय की धावा थांबलेल्या आहेत, विकेट मात्र पडतात. त्याचे 53 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज प्रवीण मैदानामध्ये. प्रवीण भोईर भातनगावचा हा खेळाडू आहे. यावेळेस परत एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता फलंदाज, मात्र बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाही. 1 धाव इथे प्राप्त होईल. फलंदाज मनीषला आपण बघू शकतो. मनीष मोकल जो स्ट्राईक एंडवरती होता. आता नवीन फलंदाज येईल स्ट्राईक एंडवरती, रोहित पाटील. 8 फलंदाज गमावलेले आहेत. 54 धावसंख्येवरती आदित्य इलेव्हन
आणि शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना एक हॅट्रिकची नोंद या मैदानामध्ये करणारा गोलंदाज प्रवीण भोईर. टेस्ट क्रिकेटमध्ये मर ह्यूज याने एक अशी हॅट्रिक घेतलेली आहे की 3 वेगवेगळ्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 आणि हॅट्रिकची नोंद झालेली आहे. काय कमाल असेल तुम्ही जरा चेक करा आणि जमलंच तर मला सांगा की ही कशी हॅट्रिक झाली. आपण बघू शकतो 1 धाव इथे 1 धाव इथे प्राप्त झालेली आहे. धाव फलकावरती 55 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजीची धार काय असते इथे तुम्ही बघितलं. खरं तर सगळे बॉल विकेट टू विकेट होते. हॅट्रिक बॉल मात्र त्याने थोडासा शॉर्ट ऑफ लेन टाकला होता आणि स्क्वेअर लेगला मात्र जाळं विणलेलं होतं. खरं तर तो फलंदाजाला निमंत्रण दिलं होतं त्याने तिथे मोठ्या फटक्यासाठी. यशस्वी ठरला. इथे परत एकदा शेवटच्या चेंडूवरती उतुंग फटका आणि षटकार. चला दोन्ही कॅप्टन्स अक्षय पवार आणि प्रशांत खानावकर. सन्माननीय विजय शेठ आंग्रे आणि अनिल शेठ भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. मी बऱ्याच मॅचेस खरं तर पाहिल्यात, स्वतः समालोचन सुद्धा केलं आहे. पण ज्या वेळी शेवटच्या चेंडूवर स्कोरिंग शॉट येतो पहिल्या सत्राच्या, दुसऱ्या सत्रामध्ये 80% ते 85% तो स्कोरिंग शॉट प्रतिस्पर्ध्याला चेसिंग करताना मी हैराण करताना बघितलं आहे. काय म्हणाला नरेश सर, एक तुमचा अनुभव? 61 धावा 62 धावांची गरज आहे. खरं तर ही गोष्ट गरजेची असते. तुम्हाला एनर्जी मिळणं गरजेचं असतं, तुम्हाला आत्मविश्वास मिळणं गरजेचं असतं आणि तो शेवटचा चेंडू जो असतो त्याच्यावरती मोठ्या धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये जर 15-20 धावा आल्या तरी सुद्धा क्षेत्ररक्षकांना तो आत्मविश्वास मिळतो. कारण आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे, कोरोना विषाणू सारखी आहे. एखाद्याला झाला ना की 11 जणांना पण तात्काळ होतो आणि मग मॅच काय होते आपण बघतो पुढे. चला जाऊ. इथे टॉस बॉक्समध्ये आपल्या समेत टी के माळी सर जॉईन होत आहेत आणि त्यांच्या समेत मंगेशजी वाकडेकर सर. धन्यवाद नरेश टोमे. रोहिदास वाजेकर यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत कक्षामध्ये स्वागत करण्यासाठी यावं. मंगेश वाकडीकर आणि रोहिदास वाजेकर हे स्वागत करतील. दिघाटीचे सरपंच अमित पाटील यांना प्रथमतः मी व्यासपीठावर निमंत्रित करतो, ज्यांनी दिघाटीमध्ये विकासाची गंगा आणली, अनेक विकास कामं केली, यंग अँड डॅशिंग सरपंच म्हणून ओळख निर्माण केली आहे. ते अमित पाटील यांचा मान सन्मान इथे करण्यात येतोय. मंगेश वाकडीकर आणि रोहिदास वाजेकर हे त्यांचा मान सन्मान करतील. छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान हे रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपण करत आहोत. अमित पाटील दिघाडीला अगदी विकासाचा धडाका त्यांनी लावलेला आहे. एक यंग आणि डॅशिंग सरपंच म्हणून प्रसिद्ध असलेले दिघाटी सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. उपसरपंच रोहिदास शेडगे जे अमित पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून विकास गंगेमध्ये त्यांना सहकार्य करत असतात, ते रोहिदास शेडगे उपसरपंच दिघाटी यांचं रोहिदास वाजेकर आणि मंगेश वाकडीकर हे स्वागत करतात. दोन्ही पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विजय आंग्रे आणि अनिल भोईर, विजय आंग्रे आणि अनिल भोईर यांचाही सन्मान इथे करण्यात येतोय. अनिल भोईर आणि विजय आंग्रे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अमित पाटील, रोहिदास शेडगे, दिघाटीचे सरपंच उपसरपंच मंगेश वाकडीकर यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलेत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे करंजाड्याचे दोन्ही पाहुणे दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्वागत आमचं स्वीकारावं. विजय आंग्रे आणि अनिल भोईर या दोन्ही पाहुण्यांचा मान सन्मान आज करंजाडे टीम फार खुश आहे. आज मंगेश शेलारजी यांच्या चेहऱ्यावर अगदी हसू फुललेलं आहे, कारण आज संघ त्यांचा मैदानात उतरला आहे, तो आज फॉर्ममध्ये दिसतोय.
साबळे साहेब तर तळ ठोकून बसलेले आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आदित्य 11 काशीद, काव्या 11 खाडेकर, वल्लभ विहिगर, अनमोल किंग्ज 11, श्री समर्थ करंजाडे या चारही टीमच्या ओनर्सचं मॅनेजर्सचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन अक्षय पवार आणि प्रशांत खानावकर या प्लीज. ब्रिजेश यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. काळुंद्र्याचे ब्रिजेश अगदी जुने व्यावसायिक खेळाडू, गोलंदाजी त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी सगळेजण इच्छुक असायचे. ते काळुंद्र्याचे ऑलराऊंडर ब्रिजेश यांचं स्वागत. अक्षय या. अक्षय आणि प्रशांत खानावकर नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. मंगेश शेलार यांना विनंती आहे की त्यांनी अमित पाटील आणि मंगेश शेलार या. अमित पाटील आणि मंगेश शेलार यांच्या उपस्थितीमध्ये रोहिदास शेडगे साहेब उपसरपंच या दोघांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोण बोलणार? यस, अक्षय. काव्य अँड खाडेकर 11, वल्लभ विहिगर, अक्षय पवार मागतोय. छापा काठा आलेला आहे. प्रशांत खानावकर, कॉंग्रॅच्युलेशन. काय घेणार? क्षेत्ररक्षण करतो. पहिल्या मॅचमध्ये आता पराभव आल्यानंतर या मॅचवर थोडं प्रेशर असणार आहे, काय रणनीती असेल? नक्कीच गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून सुद्धा मॅच हरलो, पण आता त्या चुका पुन्हा करणार नाही याचा नक्कीच प्रयत्न करू. समोरची टीम, या सगळ्या टीममेट्सना तुम्ही ओळखता, त्यांच्याबरोबर खेळताना कसं वाटेल? नक्कीच एक चांगलं आयोजन आहे. सर्व तुल्यबल असे संघ आहेत, सर्व स्टार खेळाडू एकत्र खेळतो, त्याच्यामुळे नक्कीच सर्वांचे डावपेच माहिती आहेत, त्यानुसारच खेळी करणार. तुम्ही फिल्डिंग घेतली, कितीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? जे मागाशी मी बोललो तसं 10 ते 12च्या ॲव्हरेजनुसार एक 60-65 रनमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमची जी मनोकामना आहे ती यशस्वी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. अक्षय, त्यांनी सांगितलं 10चा रन रेट तुम्हाला ठेवाल, तुम्हाला तो पुरेल का? आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. समोरची टीम सिनियर खेळाडू आहे, त्यांच्याबरोबर खेळताना त्यांची बॉलिंग अटॅक तर चांगलाच आहे. आम्ही मगाशी मॅच बघितली अख्खी, त्याच्यामुळे आम्ही पण प्रयत्न करू की 70 परत पोचायचा. गोलंदाजांवर किती भरोसा असेल? गोलंदाजांच्यावर तर भरोसा आहेच, कारण की मगाच्या मॅचला आमच्याकडून 2 कॅच सुटल्या, त्याच्यामुळे तो एक फलंदाज 50 मारून गेला. तिची चुकी करणार नाही आम्ही, आणि गोलंदाज आमचे चांगलेच आहेत. ही मॅच महत्त्वाची आहे. या मॅचमधून जो हरेल तो डायरेक्ट बाहेर. आम्ही ह्या मॅचला 100% देऊन आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, आणि 100% द्या अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर यांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. मी प्रशांत खानावकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. भरपूर त्यांनी मदत आम्हाला केलेली आहे. ऑक्शनमध्ये पण भरपूर मदत झाली त्यांची, आणि टुर्नामेंट ठेवतानाही भरपूर मदत झालेली आहे. मंगेश वाकडीकर, त्यानंतर अमित पाटील, रोहिदास शेडगे, मंगेश शेलार, वाजेकर, रोहिदास वाजेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. धन्यवाद सर्वांना. सगळी जी मंडळी आहे, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष मैदानाकडे लागलेलं आहे. स्टेजवर मात्र तळ्याचे आमचे कॉमेंटेटर सुरेश शिंदे साहेब बसलेले आहेत, आणि सुरेश शिंदे साहेबांच्या एका बाजूला आमचे वेदक काका, वय वर्ष 80, सुरेश शिंदेंचं वय वर्ष 60, आणि लासे साहेब त्यांच्या बाजूला बसले, त्यांचं वय वर्ष 40. अशा 20-20 वर्षाच्या अंतराने तिघेजण एकत्र या मॅचचा आनंद घेत आहेत. असे अनेक प्रेक्षक स्टँड्समध्ये बसलेले असतील. त्या सगळ्या स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सुभाष पवार यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. सुभाष पवार यांचं स्वागत. वाजेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. सन्माननीय अभिजितजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. सन्माननीय अभिजितजी राऊत यांना विनंती आहे, मंचावरती या. नक्कीच सुभाष पवार यांचं स्वागत. आमचे रोहिदास वाजेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. ओ टू मॅच, ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
नरेश ढोमे. थँक्यू सर. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू या चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. दोन्ही विजयी संघ एकमेकांच्या समोर आहे आणि आपली विजयी परंपरा कायम राखण्याचं आव्हान दोन्ही संघांसमोर पुढे असणार आहे. विजयासाठी मात्र 62 धावांचं आव्हान असेल ते श्री समर्थ करंजाडे संघासमोर, तर आपलं 61 धावांना आव्हान डिफेंड करायचे ते आदित्य इलेव्हन काशी संघाला. पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस, कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरवरून तिथे पोहोचेल. एक धाव फलकाला सुरुवात झाली. 62 धावा हे आव्हान असं काही फार मोठं आव्हान म्हणजे एकदम शॅम्पेन फोडावी अशी गोष्ट तर बिलकुल नाहीये, किंवा तुम्ही सहज रस्ता ओलांडाल एवढं सोपं आव्हान देखील नाहीये. घराचे 2 जिने सहज चढून जाईल इतकं सोपं देखील नाही. इथे काम करावं लागेल, मेहनत करावी लागेल, स्किल्सचा परिचय द्यावा लागेल, तेव्हा या 62 धावा शक्य होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो गोलंदाज नरेश ठोंबरेला, रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा नरेश ठोंबरे, अनुभवाचं मोठं भांडार. मिड विकेट लॉंग ऑनला चेंडू आहे, सीमारेषा पार, पहिल्या षटकामध्ये शानदार चौकार. हे मंगेश दादा वाकडी कर आहे तो धुरंधर, नव तरुणांचा साथीदार, साऱ्यांचा हाय आधार. अजित मुंगाजी इज द मॅन. काय सुंदर फटका ओवळे गावचा हा खेळाडू खेळतोय. 4 धावा, खातं खोलतोय, 5 धावा धावफलकावर. नरेश हा चेंडू उजव्या बराचसा बाहेर, वाईड चेंडूची घोषणा, एक अतिरिक्त धाव, 6 धावा. ज्यावेळेस धावांचा पाठलाग करायचा असतो, हा पाठलाग हा यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण मिळवण्यासाठी सावित्रीनं ज्या प्रकारे चिकाटी, ज्या धैर्यानं सामना केला, प्रार्थना केली, यमराजाचं हृदय सुद्धा द्रवलं. वाह वाह वाह, काय तडाखा आहे, घणाघाती प्रहार चेंडूवरती, सीमारेषा पार, शानदार षटकार. क्या ठोका यार. मैंने देखा तूने के ऊपर गेंददारी ने लंबा छक्का देखा. शानदार षटकार, फुल टॉस बॉल वरती अक्षरशः हातोडा टाकला. काही फलंदाज हे चित्रकाराच्या कोळातले असतात, ते ब्रश चालवतात, नाजूक कुंचल्याने फलंदाजी करतात, तर काही फलंदाज शेतकऱ्याच्या कुळातले असतात, ते आसूड ओढतात. आणि काय शानदार, इथे आसूड ओढला खरं तर चेंडूवरती, चेंडूला सुद्धा वेदना झाल्या असतील, तोही वेदनेने विवळत असेल. शानदार षटकार. परत एकदा इथे काय घडेल. ओहो, वॉट अ कॅच, वॉट अ ब्रिलियंट कॅच. डोळ्याचं पारणं फेडणारा, चित्त थरारक झेल, फलंदाज बाद. तारुण्य, उत्साह, जोश आणि जल्लोष मैदानामध्ये, सुंदर झेल. खरं तर चेंडू जात होता सीमारेषेकडं, आपलं सगळ्यांचं लक्ष चेंडूकडं होतं. अरमान शेखच्या हात मध्येच कुठून आले आणि काय उंच आणि लांब हात होते. मला वाटतं इथून मागं आपण ऐकत होतो की काढून के हात लंबे होते, मात्र अरमान शेखचा हात त्यापेक्षाही मोठा आहे काय, लांब आहे का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो इथे. फलंदाज मात्र बाद. पहिला धक्का, धावफलकावरती असतील धावा, 1 गडी बाद, 12 धावा. श्री समर्थ करंजाडे विरुद्ध आदित्य इलेव्हन काशीद, या 2 संघामध्ये घमासान संघर्ष. एक डाव टाकतोय, दुसरा उधळून लावतोय, एक कुरघोडी करतोय, दुसरा त्याच्यावरती कडी करतोय. आणि ही गंमत असते फक्त क्रिकेटच्या मॅच मध्ये. पुरेपूर आनंद प्रेक्षकांना आज या लढतीच्या दरम्यान. वा, शांतपणे डावापाय पुढे टाकला, फ्लिक केला हा चेंडू. ही नजाकत फक्त आशियातल्या, दक्षिण आशियातल्या फलंदाजांमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. रणजित सिंहनं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा असा ग्लान शोधला. पूर्वी असं फ्लिक कुणी करत नव्हतं, एकतर मागं जायचे, डिफेन्स करायचे, किंवा तो चेंडू पुढे जाऊन सोडून द्यायचे मागच्या बाजूने.
पण कलात्मक मनगटाच्या साह्यानं चेंडू फिरवता येऊ शकतो हे पहिलं जर क्रिकेटला कोणी दाखवलं असेल ना तर ते रणजित सिंहनं दाखवलं. आणि त्याची फलंदाजी बघायला इंग्रजमध्ये लोक वेडे व्हायचे. 10,000 लोक त्यावेळेस इंग्लंडमध्ये रणजित सिंहची बॅटिंग बघायला जमा व्हायचे. इतका सुंदर खेळायचा तो. वाह वाह, स्ट्रेट ड्राईव्ह, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. वाह, सौंदर्याचा पुन्हा एकदा अद्भुत आविष्कार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सुंदर क्रिकेट इथं मैदानामध्ये बघतोय आपण. मनाला वेड लावणारं क्रिकेट आहे. या सौंदर्याची भुरळ निश्चित प्रकारे प्रेक्षकांना पडणार नाही तर नवल आहे. इथं ऐश्वर्या राय येऊन स्टेजवर बसलेली ना, मला वाटत नाही कोणी तिच्याकडे बघेल म्हणून. सगळे मॅच मध्ये गुंग होतील. इतकी सुंदर मॅच मैदानामध्ये सुरू आहे आणि फलंदाजाच्या बॅट मधून निघालेले फटके, टिपलेले झेल मात्र सौंदर्याची परिसीमा दाखवतायत. इथे षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. सुरुवात शानदार आहे. एक गडी गमावला इथे श्री समर्थ करंजाडे संघानं. मात्र पुढे जाताना बघायचं या 62 धावांचं आव्हान ते कसं पेलतायत आणि त्यांना रोखण्यासाठी कोणती व्यूहरचना इथे अंमलात आणतायत आदित्य इलेव्हन काशीद. 17 धावा धावफलकावरती, 30 चेंडू शिल्लक आहेत. विजयाचं समीकरण आता समोर असेल 45 धावा. 30 चेंडू 45 धावा, 9 धावांची सरासरी इथे अपेक्षित आहे. नरेश ठोंबरेवरती हल्ला निश्चित मोठा चढवला. एक चांगला गोलंदाज आहे आणि जो अटॅक करतो, जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरती जर हल्ला चढवला तर काय घडतं. भारत पाकिस्तानचा सामना तुम्हाला आठवत असेल, मला 2002चा तो सामना असेल, 2003च्या वर्ल्ड कप मधला सामना असेल. सचिन तेंडुलकरनं अख्तरला काय फेकला प्रेक्षकांमध्ये. तिथून पुढे काय घडलं हे आपण बघितले. महत्वाचा गोलंदाज उद्ध्वस्त केल्यानंतर पुढचं काम खूप सोपं होतं. मग इथे आदित्य इलेव्हन कोणता डाव आता अंमलात आणतात. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम होता प्रसाद पाटीलचा. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू यष्टींच्या अगदी चिटकून यष्टी रक्षक काम करतोय. त्याला कव्हर करण्यासाठी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन इथे तयार. बॅकफुट पॉइंट हे 4 क्षेत्ररक्षक तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक. अतिशय सुंदर हा फटका, कलात्मकतेचा प्रदर्शन करताना हा खेळलेला फटका. 1 धाव दाखवेल. धावफलकावरती पुढे 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रणजित सिंहचं मगाशी वर्णन केलं होतं. रणजित सिंहच्या फलंदाजीचं वर्णन तिथल्या वर्तमानपत्रांनी असं केलं होतं की जणू काही याच्या मनगटात बॉल बेरिंग बसवलेली आहे का, असं मनगट फिरतंय. आणि आज इथे फलंदाजी करत असताना तुम्ही बघताय प्रसाद इथे फलंदाज प्रमोद घरतला तितकीच शानदार कलात्मकता तो दाखवतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर, खूपच बाहेर यावेळेस भरकटला. वाईड चेंडूची घोषणा असू शकते. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक 19 वरती पोहोचतो. एक धाव महत्वाची आहे. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से समंदर बनता है. एक वीट रचूनच मोठी इमारत उभी केली जाऊ शकते. 15, 20, 25, 40 मजल्याची इमारत असली तरी असा विटांचा बंच कधी ठेवला जात नाही. एकच वीट ठेवली जाते. वाह, सुंदर फटका. पुन्हा एकदा फ्लिकचा हा फटका अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो. 1 धाव प्राप्त होते. धावा रोखलेल्या जात आहेत. या षटकामध्ये आपण पाहिले एक धाव मिळते. धावफलक पुढे 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रायगड प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. 2 विजेते पहिल्या राऊंडच्या एकमेकांच्या समोर आहे. सुपर 16 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं. रिव्हर्स अटेम्प्ट, हो 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 हो, काय सुंदर फटका आहे. 4 धावा. खरं तर प्री डिटरमाइंड शॉट असतो. फलंदाजाने अगोदरच मन बनवलेलं असतं की मला पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा आहे, पण ते गोलंदाजाने ओळखलं नाही पाहिजे. त्याच्या नजरेपासून ती गोष्ट दूर ठेवून हा फटका शोधून काढावा लागतो आणि मग खेळावा लागतो, तर यशस्वी ठरतो. इथे परत ओ हो पुन्हा खराब चेंडू. हे प्रेशर आहे. क्रिकेट हा खेळच मुळात प्रेशरशी संबंधित आहे.
मानसिक दबाव तुम्ही कोणावरती कसा क्रिएट करताय ते महत्वाचं आहे. तुम्ही 3 इडियट बघितलं असेल, तिथे एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल आमिर खानच्या तोंडातलं की प्रेशर नापने की कोई मशीन किसी ने भी नहीं बनाई है. सगळ्या मशीन काढल्या तुम्ही, परंतु प्रेशर मोजायची मशीन अजून काढलेली नाहीये. आणि तो प्रेशर काय करतो, कित्येक रोगांनाही निमंत्रण देतो. तुम्ही आज मधुमेह बघताय किंवा ब्लड प्रेशर बघताय, हे फक्त तुमच्या मानसिक प्रेशरमुळं आपण ओढून घेतलेले आजार आहे. आणि क्रिकेटमध्ये हाच प्रेशर तुम्हाला सामने जिंकून देत असतो. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा असतील त्या 25. प्रसाद पाटीलचा चेंडू, यावेळेस खांडून काढला चेंडू. एक धाव निश्चित मिळणार नाही, कारण वायडिश मिडऑफचा क्षेत्ररक्षक अत्यंत सुंदर सुशांत मोकल इज देअर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, त्यात धाव मिळू देत नाहीये. धावफलकावरती धावा तिथेच आहे, त्या 25 धावा. षटक क्रमांक 2 सुरू असताना पहिल्या षटकामध्ये खरं तर तुम्ही खूप मोठी मजल मारली होती. दुसऱ्या षटकामध्ये काही प्रमाणात रोखलेला आहे. आणि पाहायचे पुढे उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, कदाचित कड असावी. ओहो, वॉट अ थ्रो, वॉट अ थ्रो. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत तिथे अंपायर. मात्र काय घडणार आहे, फलंदाजाला त्याचा अंदाज आलेला आहे. तो आपली पावलं धीर गंभीरपणे पवेलियनकडे घेऊन जात असताना इथे कदाचित KL राहुलच्या त्या दिवशीच्या थ्रोची आठवण आली का? निश्चित जाग्या झाल्या त्या आठवणी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्या प्रतीक्षेत आहे. 25 धावा. या गोष्टी महत्वाच्या क्रिकेटमध्ये. मी नेहमी चर्चा करत असतो की तुम्ही चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करू शकता, ते स्किल आहे तुमचं, पण क्षेत्ररक्षणातलं स्किल तुम्ही डेव्हलप करा. तिथे थ्रो उडवा. तुम्ही 30 यार्ड सर्कल वरून थेट यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही रवींद्र जडेजाच्या हातामध्ये चेंडू दिला तर 10 पैकी तो 9 वेळा यष्ट्या उडवतो. ते स्किल संपादन करा. तुमच्या संघाला विजयाच्या 99% शक्यता निर्माण होतील. इथे फलंदाज बाद आहे. यस, फलंदाज बाद आहे. पंचांपेक्षाही फलंदाज खूप जवळ असतो त्या तिथे, आणि त्याला लगेच कळतं की काय असणार आहे, इथं विकेट असणार आहे की नसणार आहे. आणि त्यामुळंच त्याची जाणीव फलंदाजाला झाली होती. जो फलंदाज तिथे प्रमोद घरतला अंदाज आला होता आणि तो बादही झाला. एक मोठा धक्का असेल. या विकेट किती आत्मविश्वास निर्माण करेल हे बघायचं आहे. एक विकेट सुद्धा खूप महत्वाची ठरते, कारण आत्मविश्वास तुमचा 7व्या मजल्यावरती असेल ना तर मॅच जिंकायला खूप सोपं जातं. आणि अशा प्रकारचे फिल्डिंग एफर्ट्स तो देत असतात क्रिकेटमध्ये. इथे पाहायचंय 2 गडी बाद धावफलकावरती असतील धावा. 25. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. तिसरं षटक पुन्हा एकदा नरेश ठोंबरेच्या हातामध्ये दिलंय. सुशांत मोहकलचा हा धाडसी निर्णय आहे. नरेश ठोंबरेला परत एकदा आणलं जाते, कारण नरेश ठोंबरेवरती त्याचा विश्वास आहे, त्याच्या क्षमतेवरती विश्वास आहे. पहिल्या षटकामध्ये तो महागडा ठरला, मात्र तरी देखील नरेश ठोंबरेच मला मॅच काढून देऊ शकतो हा सुशांत मोकलकडे आत्मविश्वास आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी नरेश ठोंबरेला आणलं जाते. उजव्या हाताने विकेट एक्सप्रेस ऑफ रायगड. स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र टायमिंग करता आलं नाही. शरीरापासून थोडा लांब टाकला होता. यावेळेस 1 धाव या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. फलंदाज महेश उरणकरला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती अविनाश कदम. अलिबागचा हा खेळाडू आहे. रायगड जिल्हा हा संपूर्ण टेनिस क्रिकेटसाठी खरं तर ओळखला जायला लागले. एक नवी ओळख या जिल्ह्याने तयार केलेली आहे. खूप चांगलं क्रिकेट, खूप शिस्तबद्ध क्रिकेट या जिल्ह्यामध्ये खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेटला खूप वाव आहे आणि त्यामुळंच आज रायगडचे खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये जगदविख्यात आहेत. गेल्या 4-5 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती टेनिस क्रिकेटमध्ये रायगडने केलेली आहे. विशेष म्हणजे रोहा, अलिबाग, पनवेल, पेन ही जी शहर आहेत, निम शहर आहेत, इथून मात्र खूप चांगले खेळाडू क्रिकेटला मिळालेले आहेत. तर जाऊ शकतो परत एकदा आपण बघू शकतो इथे धावफलकावरती असतील धावा. 26 धावा. फुलटॉस होता आणि सुंदर दिशा दाखवली जिथे क्षेत्ररक्षक नाही, आणि तिथे क्षेत्ररक्षकाला पुन्हा चुकवलं चेंडून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
4 धावा इथे प्राप्त होतील. खूप लांब टाकायचा प्रयत्न होता, फलंदाजाने तो वेळीच ओळखला, लाईन मध्ये गेला, हलका टच केला चेंडूला, त्यात चेंडूच्या गतीचा वापर देखील खूप केला आणि तिथे कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. 4 धावा इथे प्राप्त होत आहे. 4 धावांबरोबर धावफलकावरती आपण पाहणार आहोत धावा 30, षटक क्रमांक 30, नरेश ठोंबरे इज द मॅन ऑन द मार्क. वाह, सुंदर चेंडू, यावेळेस थोडासा अलीकडे टप्पा घेतला तो. इथं ही लाईन कोणत्याही क्रिकेट, आता T20 क्रिकेटमध्ये जास्त किफायतशीर ठरते. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र तुम्ही असे चेंडू टाकायला गेले तर फलंदाज एकाही चेंडूला तुमच्या समोर बॅट आणणार नाही, त्यामुळे धोका होण्याची शक्यता तिथे खूप कमी आहे. परंतु T20 क्रिकेटमध्ये जिथे प्रत्येक चेंडूवरती धावा बनवायच्यात, टेनिस क्रिकेटमध्ये हे चेंडू जास्त परिणामकारक ठरते. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस परत एकदा पूल करायचा होता, खूप लेट खेळलेला हा फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक्स्ट्रा कव्हर वरून अरमान येतोय. 1 धाव. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 31 धावा. 62 धावांची गरज आहे. अर्ध्या धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लगावले जात आहेत आणि षटके जवळपास अर्धी षटके आहे. मला वाटतं मॅच पुन्हा एकदा बॅलन्स होते, कारण दुसरं षटक आहे, त्या षटकामध्ये केवळ 8 धावा आलेल्या आहेत आणि नरेश ठोंबरे या षटकामध्ये कसा धावा रोखतोय हे सुद्धा बघायचं आहे. पहिल्या षटकामध्ये तो निश्चित महागडा होता, या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये केवळ 6 धावा नरेश ठोंबरेने खर्च केलेल्या आहेत. नरेश ठोंबरे, महेश उरणकर साठी चेंडू. वाह, चांगला अडवला, पॉइंटला झेप घेतली. हे महत्वाचं, चेंडूच्या गती कुठे जाते ते बघा क्षेत्ररक्षकानं. आणि तुम्ही बघताय, तुम्ही अगोदरच जर पाठीमागं थोडं धावत जाऊन झेप मारली तर वेगवान जाणारा चेंडू सुद्धा तुम्हाला कव्हर करता येतो. हे एक टेक्निक आहे, हे एक तंत्र आहे चेंडू अडवण्याचं. ते काही अंशी दाखवलं त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं. ह्या जागेला खरं ग्लॅमर मिळून दिलं होतं जॉन्टी रोड्सनं. फॉरवर्ड शॉर्ट लेग, एकनाथ सोलकर शॉर्ट लेग असं त्याला नामकरण व्हायला पाहिजे. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये हे पोझिशन तुम्हाला बघायला मिळत नाही, कारण ती टेस्ट क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ फॉरवर्ड शॉर्ट लेग असतो. म्हणून पॉइंट मात्र सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये असतो. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला. नरेश ठोंबरेचं इथे प्रचंड कौतुक आहे, कारण 6 चेंडू टाकले, मात्र 7 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. हे षटक परिणामकारक ठरतंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 32 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. मॅच जशास तशी आहे. सुंदर गीत आपण खरं तर इथे सादर केलं. महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत, परकीय आक्रमण अंगा खांद्यावरती घेत महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी या किल्ल्यांनं सांभाळलेली आहे. आज आपण ज्या पद्धतीनं जगतोय त्या पाठीमागं किल्ल्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून ही स्मारकं म्हणून जतन व्हायला पाहिजेत. केवळ पर्यटन स्थळं बनू नयेत, केवळ तिथे तुमच्या प्रेमाची प्रतीके म्हणून ती मिळू नयेत, तर ही स्मारक व्हावी, ती जपून ठेवावी, आपला इतिहास पुन्हा पुनरुज्जीवित व्हावा, त्याची माहिती पुढच्या पिढ्यांना व्हावी आणि यासाठी प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे. आपण किल्ल्यांवरती जातो, चुन्याने आपली नावं तिथे लिहून ठेवतो, विद्रुपीकरण करतो. खरं तर ही अत्यंत गलिच्छ गोष्ट आहे. किल्ल्याचा परिसर आपण खराब करतो. पर्यटनासाठी तुम्ही जा, मात्र तिथल्या इतिहास जाणून घ्या, तिथे काय पराक्रम घडलेला आहे तो माहीत करून घ्या आणि पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच विषयावरती माझे बंधू हेमंत ढोमे यांनी बघतोस काय मुजराकर हा चित्रपट मध्यंतरी आणला होता आणि अशी जागृती करणंही गरजेचं आहे. पुढच्या पिढींना आपल्या पराक्रमाची जाणीव करून देणंही महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी
किल्ल्यांचं स्मारकामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. तुम्ही इंग्लंडमध्ये जा, तिथे अनेक मोठमोठ्या वास्तू आहेत. कित्येक वर्षांपूर्वीच्या 500,000 वर्षांपूर्वीच्या वास्तू त्या लोकांनी जतन करून ठेवल्यात. आपल्याकडे सुद्धा आपलेही समृद्ध वारसा आहे आपल्याला, जो किल्ल्यांचा लाभलेला आहे तो तसाच जतन करून ठेवूयात. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी रक्त सांडलेलं आहे, पराक्रम केलेला आहे आणि त्याची जाणीव आपण मात्र ठेवली पाहिजे. रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं निश्चित मी तुम्हाला हाच संदेश देईन. तर जाऊ शकतो परत एकदा मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती असतील धावा 32-18 चेंडू 30 धावांची ही बरोबरीची लढाई आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्यानंतर सुद्धा सुशांत मोकलनं पुन्हा कंबर कसली, पुन्हा धावा रोखल्यात आणि आता 30 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज मात्र 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 8 फलंदाज अजून बाद व्हायचे बाकी आहेत. नवीन फलंदाज अविनाश कदमला आपण बघू शकतो, 6 धावसंख्येवरती फलंदाजी करेल, 5 धावसंख्येवरती करेल. तर महेश उरणकरला 1 चौकार खेचत असताना त्याने 9 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. माफ करा, 8 धावा आहेत. महेश उरणकरचा रिव्हर्सचा प्रयत्न तिथे महेश उरणकरचा इथे होतोय, धाव मात्र मिळणार नाही. हा फटका जास्त परवलीचा झालेला आहे. माईक गेटिंगने एकदा 1987च्या वर्ल्ड कपमध्ये खेचला, दुर्बुद्धी आठवली असं सगळ्या समीक्षकांनी म्हटलं त्याला. मात्र तिथेच तो जर सक्सेस झाला असता तर कदाचित धावा त्यांचा संघ जिंकलाही असता, पण असं घडलं नाही. काल आकाश तारेकरनं पॅडल स्वीप करायचा प्रयत्न केला, स्कूप केला, यशस्वी झाला. इथे सुंदर फटका लॉंग लेगला महेश उरणकरचा शानदार चौकार. मंगेश दादान ठेवलाय आयोजन मानाचा, ठेवलाय आयोजन मानाचा. रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा. प्रतिस्पर्ध्याच्या छोट्या चुकीचा सुद्धा मोठा फायदा घ्यायची तयारी ठेवावी लागते. महेश उरणकरच्या बॅटमधून मला तेच दिसतं. या अगोदर त्याने असे काही फटके काढलेले आहेत बॅटमधून जे ठेवणीतले फटके आहेत. दिवाळीच्या दिवसात तुम्ही ठेवणीतले कपडे बाहेर काढलेले असतील, तसे ठेवणीतले काही शॉट्स असतात ते योग्य वेळेसच काढायचे असतात आणि त्याचं टायमिंग जमलं की तुम्ही सुपरहिट. महेश उरणकर परत एकदा पायावरती हा चेंडू होता, ग्लान्सचा प्रयत्न होता, मात्र फटक्याला थोडीशी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. 1 धाव महेश उरणकरला प्राप्त होईल. एका धावसंख्येवर धावफलकावरती 37 धावा. हळूहळू हळू विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे, मार्गक्रमण सुरू आहे, पाठलाग सुरू आहे धावसंख्येचा. एकदा पाठलाग केला होता सिद्धी मसूदनं जेधे बांदलच्या फौजेचा, ज्या फौजेबरोबर होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाजी प्रभू देशपांडेंनी निर्णय घेतला की मी घोडखिंडीमध्ये थांबतो, तुम्ही महाराज विशाळगडावरती जा. 63 किलोमीटरचं अंतर आहे 2 किल्ल्यामध्ये. पन्हाळगड सोडल्यानंतर 50 किलोमीटरवरती घोडखिंड आहे. विचार करा, रात्री 10-12 वाजता निघालेले, पाऊस वरून चालू आहे, काटे कुटे दगड गोटे ठेचाळत ही मंडळी 50 किलोमीटरचं अंतर धावून आलेली आहेत जवळपास पहाटे 5-6 वाजेपर्यंत. आणि सिद्धी मसूद मागे येतोय. इतके धावलेत आणि परत दिवसभर त्याच्याबरोबर युद्ध केलेलं आहे. काय पराक्रम असेल तो. ही मराठ्यांची शौर्य गाथा आहे. आज इथे पुन्हा एकदा त्याची प्रचिती येईल का या मॅच मध्ये. पाठलाग तसाच आहे. डावेष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू ठरेल वाईड. 1 अतिरिक्त धाव. धावफलकावरती पुढे स्कोअर असेल 38 धावा. 38 रन ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण इथे बदलेल. 24 धावांची गरज आहे. 15 चेंडू 24 धावा. आता काळजाचा ठोका चुकेल, कधी विस्फोट होईल हे सांगता येणार नाही. या कंडिशन मध्ये मॅच आहे. पुरा एकदा फुल टॉस चेंडू, गॅप मोठा आहे, सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर चौकार. काय गॅप आहे. तो पत्ता मला वाटलं आमची पुण्यातली पोरच फक्त ट्रॅफिक मधून गॅप काढतात.
इथे रायगडची पोरं सुद्धा तितकीच कमाल आहेत. काय सुंदर फटका होता, लॉंग ऑन आणि पॉइंट, हे फक्त डी पॉइंट फक्त बघत राहिले या फटक्याकडे. परत एकदा चेंडू मात्र थोडासा वाईड खेळला, कव्हरच्या दिशेने चेंडू. एक धाव तिथे प्राप्त होऊ शकते. फलंदाज अविनाश कदमला धावफलक 1 पुढे पोहोचणार आहे. तो 43 धावा, 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगली भागीदारी आहे. पहिले 2 खेळाडू आपण पाहिले खूप लवकर बाद झाले होते 25 धावसंख्येवरती. तिथून पुढे 18 धावांची भागीदारी आहे. अशा छोट्या छोट्या भागीदाऱ्या सुद्धा महत्वाच्या असतात. रिकरिंग डिपॉझिट तुम्ही बघताना 1-1 रुपया तुम्ही बँकेत टाका, पण 2-4 वर्ष 10-20 वर्ष जाऊ द्या, मोठी रक्कम तुम्हाला मिळेल. हे डिपॉझिट्स असतात आणि एक धाव इथे डिपॉझिट करत आपला बॅलन्स मजबूत करायचं काम या दोन्ही फलंदाजांचं सुरू आहे. पुन्हा एक धाव, इथं एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 44 धावा, षटक इथे संपेल. 4 षटकांचा खेळ संपला, 11 धावांची सरासरी, 44 धावा, 2 षटक शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये आता 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 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 निश्चित रायगड भूमीवरती क्रिकेटची पंढरी अवतरलेली आहे. अतिशय सुंदर सोहळा इथे साकारला जातोय. रायगड प्रीमियर लीगचा 3ऱ्या पर्वामध्ये आलेला आहे. प्रत्येक पर्व नाविन्यपूर्ण आहे. खरं तर ही स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनात असेल की आम्ही रायगड उभा करू शकतो, रायगड प्रीमियर लीग बनवू शकतो, हे काय अवघड आहे. परंतु जो पहिल्यांदा करतो ना जे काम, तोच अमर होतो. एव्हरेस्ट वरती जो पहिल्यांदा पोहोचतो तोच अमर होतो. इथून पुढे अजून कुणी प्रयत्न केला त्यांचा सक्सेस झाला, परंतु मंगेशजी वाकडेकर यांनी सुरू केलेला जो रायगड प्रीमियर लीगचा कारवा आहे, सुरू केलेला जो थरार आहे, सातत्यानं रायगडचे नाही तर महाराष्ट्राचे दर्शक रायगड प्रीमियर लीग साठी ओन अँड ओनली मंगेशजी वाकडेकर सर यांनाच ओळखतील. चंद्रावरती जो पोहोचला, पहिल्यांदा पोहोचला, तो अमर झाला. अगदी बारक्या पोरला विचारलं ना कोण पोहोचला चंद्रावरती पहिल्यांदा, कुणी सांगेल की नील आर्मस्ट्रॉंग. परंतु दुसऱ्यांदा कोण पोहोचला हे जर विचारलं तर कुणी नाही सांगणार. तिसऱ्यांदा चौथ्यांदा आपल्या कोणाला माहित नाहीये. त्यामुळं पहिल्यांदा वर्ल्ड कप कुणी जिंकला तर तो वेस्ट इंडिजने जिंकला, आणि तोच 8व्यांदा कुणी जिंकला असं मी विचारलं तर कोणाला उत्तर सांगता येणार नाही. एवढं सोपं नाहीये ते. लोक फक्त पहिल्यांदा जर कुणी काय केलं असेल ना त्यालाच ध्यानात ठेवतात. क्रिकेटमध्ये 200 धावा वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदा बनवल्या, नंतर खूप वेळा बनवल्या. सगळ्यांची नावं विचारली तर कोणाची सांगता येणार नाही, पण पहिल्यांदा कोणी बनवल्या? तेंडुलकर. ही असते प्रकृती, निसर्गाचा तो एक आविष्कार आहे. आणि म्हणून मंगेशजी वागडेकर यांचं महत्व मोठं आहे. दरम्यान परत एकदा वाह सुंदर फटका. इथं मिड विकेटला 1 धाव. एक धाव सुद्धा महत्वाची आहे. ती धाव काय करते माहितीये का? धावात एकाच धाव्याने वाढ करते, परंतु क्षेत्ररक्षकांच्या मानसिक अवस्थेवरती खूप मोठा परिणाम करते. ही धाव अशी परिणामकारक आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो एका धावेची वाढ 45 धावा. 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू 17 धावा. रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डावखुरे आताचा हे डावरे उजवे असले का क्षेत्ररक्षकांची मात्र खूप पळापळ होते. सातत्याने प्रत्येक बॉलला त्यांना इकडे तिकडे आणि परत ऊन वरून लाही करते. सूर्य मी म्हणतोय वरून. आणि अशा परिस्थितीमध्ये वाह पूल केला इथे चेंडूला. गॅप निश्चित मिळणार नाही. क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव या ठिकाणी. डावखुरे हाताचा फलंदाज अविनाश कदम साठी एका धावेबरोबर पुढे आपण पाहू शकतो 46 रन्स. 10 चेंडू 16 धावा. जिद्द, साहस, चिकाटीने ओतप्रेत भरलेला हा संघ, दोन्ही संघ आहेत. आणि हीच विजुगुषी वृत्ती तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. सुशांत मोकल
कप्तानी इथे पणाला लागेल. डाव हो इथे अक्रॉस दी लाईन चेंडूला शॉर्ट अंपूल केलं. पॉवरफुल फटका, मिळतायत 6 धावा. षटकार. खिलखिली चंपा खुशवई रंभा नको पेड़ लंबा चकक मारा खंबा खटक ए ठोक. स्पोर्टच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणारे महेश उरणकर तुम्ही मैदानामध्ये बघाल. आणि विशेष म्हणजे चेंडू चांगला होता, पण ज्या पद्धतीनं तो बनवला, जागा बनवली, थोडंसं हलकासा पुढे आला उजव्या इष्टीवरती आणि तिथून अक्रॉस द बॅट चेंडू घेतला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला. चेंडूला सुद्धा शिरडोन शहराचं गावाचं दर्शन घडवलं. 6 धावा इथे मिळतील. धावफलकावरती आपण बघू शकतो 52 धावा आहेत. विजयासाठी मात्र 10 धावांची गरज आहे. आतापर्यंत जो प्रतिकार सुरू होता अगदी शांतपणे, शांत आपण म्हणतो ना कोल्ड ब्लडेड. परत एकदा बाहेरची कड. डीप थर्ड मॅन तिथे तयार आहे. क्षेत्ररक्षक 1 धाव महेश उरणकरला. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 53 धावा. 18 धावसंख्येवर 25 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झाला होता. तिथून पुढे 28 धावांची नाबाद भागीदारी, अभेद्य भागीदारी. जंजिरा किल्ला सुद्धा अभेद्य होता. पहिला बाजीराव देखील अभेद्य होता, ज्यानं हरलेली लढाई बघितली नव्हती. जंजिरा किल्ल्याने सुद्धा कधी पराभव बघितला नव्हता. तो कधीच सिद्धीच्या ताब्यातून स्वराज्यामध्ये आला नाही. शिवरायांनी प्रयत्न केले, संभाजीराजांनी प्रयत्न केले. वाह वाह वाह, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस अविनाश कदम, विनाशकारी प्रलयकारी हा फटका. षटकार. मनीष मोकलवरती भयानक हल्ला होता हा. विशेष म्हणजे दोन्ही बाजूने अविनाश कदमनं आणि त्या अगोदर महेश उरणकरनं 2 षटकार सामन्याचं गणित बिघडवून टाकलं. मात्र 4. परत एकदा हो इथे क्षेत्ररक्षक सुशांत मोकल डाऊन द बॉल, टेकन गुड कॅच आणि धक्का क्रमांक 3. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. थँक्यू डीजे. 59 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित बाद झाला अविनाश कदम. मात्र त्यापूर्वी त्यानं जो संयम दाखवला, आक्रमकतेची एक सुंदर परिचय दिला आणि आपल्या संघाला त्यांनी अंधारातून प्रकाशात आणलेला आहे. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. हा प्रकाश त्याने आपल्या संघासमोर ठेवलेला आहे. मात्र 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 6, धावा बनवायच्या 3. मॅच सोपी कागदावरती दिसेल, प्रत्यक्षात मैदानामध्ये काय खळबळी घडणार आहे ते तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. कारण क्रिकेटमध्ये भविष्य करणार अजून जन्माला आला नाही, तो येणार सुद्धा नाही. 6 चेंडू 3 धावा, अशा कित्येक मॅच आहेत आपण या कंडिशन मधून सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जिंकलेले बघितलेले आहेत. आज प्रत्यक्षात काय घडणार आहे याची प्रचंड उत्सुकता आपल्याला आहे. पारड मजबूत असेल इथे. 6 चेंडू 3 धावा. निश्चित फलंदाजी करणारा संघ अर्थात श्री समर्थ करंजाडे संघ मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. मात्र बघायचंय व्यूहरचना इथे सुशांत मोकल सजवताना. 6 चेंडू 3 धावा. तेंडुलकरचं षटक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8वा. 4 धावांची गरज होती. कोणाला चेंडू द्यायचा? कपिल देवने चेंडू हातात घेतला नाही. अझरुद्दीनना प्रश्न पडला होता, तेंडुलकरने गेला, हातातून चेंडू काढला आणि बॉलिंग मार्कवरती उभा राहिला. वाह वाह, काय नेमबाजी आहे. एकलव्याचा दुसरा अवतार रायगडच्या भूमीवर. क्रांतीवीरांच्या
अंदाज धावबाद 5 चेंडू 3 धावा 4 गडी बाद 59. श्री समर्थ करंजाडे मंगेश शेलार यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय प्रमोद गरजच्या नेतृत्वाखाली. आदित्य 11 काशी संघाचा प्रतिकार सुरूच आहे. शर्थीची झुंज सुरूच आहे. आणि लढाई एक अशी गोष्ट असते की जोपर्यंत शेवटचा सैनिक आहे, त्याच्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे, शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत लढणार युद्ध असतं. क्रिकेटची युद्ध काही वेगळी नसतात. नवीन फलंदाज सुराग दाभाडे नवीन फलंदाज. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्याने चेंडू घेतला हातामध्ये आणि थेट एस्टनवरती फेकला. त्याने बघितलं नाही की पाठीमागून कोण बॅकअपला आहे की नाही आहे, परंतु विकेट मिळवणं महत्वाचं होतं. इथं डॅरिंग करणं गरजेचं होतं आणि त्याने ते केली. हे महत्वाचं आहे. सुशांत ओहो हो, ड्रॉप द कॅच. धावबाची संधी असू शकते. बेल्स पडलेली खाली, मात्र एक धाव ही जीवाच्या आकांतानं पूर्ण झाली. एका धावेबरोबर धावफलकावरती पुढे स्कोअर आपण बघू शकतो. 60 धावा, 2 धावांची गरज, 4 चेंडू आणि 2 धावा. हा संघर्ष जो होणार आहे ना, तुम्हाला येणारे 14-15 दिवस असाच थरार बघायला मिळणार आहे. ऑक्शनच्या माध्यमातून इथे टीम्स तयार झालेल्या आहेत. 32 टीम रायगड प्रीमियर लीग मध्ये पार्टिसिपेट होत आहेत. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी लीग आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लीग होतात, अनेक तालुक्यांमध्ये लीग होतात. 32 संघ ऑक्शनच्या माध्यमातून एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं ही महाराष्ट्रातील एकमेव लीग आहे. आणि त्यामुळे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून इथे खेळाडूंना विजयश्री मिळणार. वाह वाह वाह, सुंदर बॉल. स्लॉट मध्ये निश्चित होता चेंडू आणि उजव्याच्या बाहेर हलकासा बाहेर काढला सुशांतनं. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 2 धावा. दिल धडकने लगे अब, दिल धक धक करने लगे है. आणि क्रिकेटमध्ये अशी परिस्थिती वारंवार येते. दोन्ही बलाढ्य, दोन्ही ताकदवान प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आहे. कोण कोणाला धूळ चारतय, पाणी पाचतय, आसमान दाखवतय, मातीत लोळवतय, खडे चारतय, हे बघायचंय. वा, हलक्या हाताने डोकं शांत ठेवून खेळलेला हा फटका. या कंडिशन मध्ये कोलन वॉटरची घडी तुमच्या डोक्यावर पाहिजे, तर इथे निभाव लागू शकतो. शांत डोक्यानं एक धाव घेतली. स्कोअर लेवल मध्ये आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धाव. शेवटचे आता तरी शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. काय क्रिकेट आहे हा, कसा खेळ आहे. कोणाला हवेमध्ये घेऊन जातो, कोणाला त्याला जमिनीवरती सुद्धा आणून ठेवतो लगेच. इथे कोणीच अनभिषिक्त सम्राट नाही. आज हरणारा उद्या जिंकणारा असतो, आज जिंकणारा उद्या हरणारच असतो. इथे कोणीच सम्राट नाही, कोणी राजा इथे नाही, कोणी शहनशाह नाही, कोणी बादशाह नाही. क्रिकेट असा खेळ आहे. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज. सुशांत ऑन द मार्क. बाहेरची कड. हो, इथे आदित्य 11 काशीदला मात देत श्री समर्थ करंजाडे सुपर 16 मध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ जमदाडे. श्री समर्थ करंजाडे अभिनंदन करजाडे. सगळे विनोद साबळे साहेबांनी आज भरपूर तास आम्हाला इथे रायगड प्रीमियर लीगला दिले. मंगेशजींना सपोर्ट करण्यासाठी ते इथे आलेले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे देतोय. शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज संभाजी राजे युवराज यांना इथे घेऊन येणार आहेत. नक्कीच त्यांचं या शिरडोन नगरीमध्ये